जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा लोटेमाळ ही शाळा अमृत महोत्सव सोहळा आहे. 75 वर्ष पूर्ण झाली आमच्या शाळेला. नमस्कार. लेट 75 वर्षाच्या मधल्या काळात 1ली ते 7वी या शाळेत मी शिकलो. म्हणजे मी बालवाडीत कधी गेलो नाही, पण आई आणि 1 दुरकी 2 इथूनच शिकलो. तसं ही आमची शाळा. तसं तर शाळा नवीन बांधली, पहिली कौलाची होती आणि त्या शाळेत आम्ही शिकलो आहे. अच्छा, म्हणून तुम्ही स्वागतासाठी थांबला. तू हाय कर, नमस्कार कर, काहीतरी कर. चॅनलचं नाव ह्याला विचारा, ह्याला माहित आहे. वरती आलोय मी. रांगोळी प्रदर्शन होतं, तर आपण रांगोळी आता बघूया. सत्यनारायणाची पूजा होती. सांग ना तू का सगळं असा गेटअपनी काय तुझा कार्यक्रम आहे का? ओके. आज ह्या हॉलचं उद्घाटन झालं आणि या रांगोळ्या कोणी काढल्या बोलला? हां, अंगणवाडीच्या सेविकांनी, गावातल्या महिलांनी. ओके, सगळ्यांनीच काढल्या रे. म्हणजे आणि त्यांच्या मनात काय मला माहित आहे. मंडळी, हे आमचे आग्रे गुरुजी, आम्हाला इंग्लिश यांनी शिकवलं. एक माजी विद्यार्थी, म्हणजे शाळा स्टार्ट झाल्यापासूनचे जे माजी विद्यार्थी, तसंच सगळ्यांना आणि माजी शिक्षक यांना अशा प्रकारे सन्मानचिन्ह देऊन गौरवित करण्यात आलं. ट्रॉफी म्हणजे देत होते, सन्मानचिन्ह देत होते. त्यावेळी मी जेवून नेमका घरी आलो आणि माझी अजून काय मिळालेली नाही आहे. मी मागितले, बोललो आहे मला हवे, कारण एक आठवण म्हणून राहणार आहे आपल्याकडे, तर मागितले. अजून पण बघूया. रुपेशला मी मेसेज केला आहे व्हॉट्सअपला, त्याच्यानंतर त्याला कॉलवर पण बोललो होतो. दुसरे एक कोण आहेत व्यक्ती, त्यांचे नाव नाही मला माहीत, पण ते 2-3 वेळा भेटले गॅदरिंगच्या वेळी. पण त्यांना बोललो मला ट्रॉफी पाहिजे, मिळाली नाही आहे. तर म्हणाले ठीक आहे. परवा भेटले तर म्हणाले मीटिंग होईल, त्याच्यानंतर बघूया. आणि ते बोलले होते घरपोच केली जाईल ज्यांना नाही मिळाली. बघूया आता, पुन्हा मी प्रयत्न करणार, पण मला पण ट्रॉफी हवी आहे. रुपेश जर बघत असशील व्हिडिओ तर बघ, एक ट्रॉफी लवकर पाहिजे मला, कारण ही आठवण राहील कायम आयुष्यात. अशा प्रकारे ट्रॉफी देण्यात आली आणि प्रत्येक माझी शिक्षक आणि माझी विद्यार्थ्यांना गौरवित करण्यात आलं. तर भेटूया आता असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.